मंत्रालयातील लाचखोर प्रकरणामध्ये मोठी कारवाई करण्यात आली आहे। अन्न आणि नागरी पुरवठा विभागातून राजू ढेंगरेंगेंची निलंबन करण्यात आलेलं आहे। अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ही कारवाई करण्यात आली आहे। अधिवेशनामध्ये या प्रकरणावरून गदारोळ होण्याची शक्यता असतानाच पहिल्या दिवशी ही कारवाई करण्यात आली आहे। दरम्यान या प्रकरणामध्ये मंत्री नरहरी झिरवाळ यांना मुख्यमंत्र्यांनी क्लीन चिट दिली आहे। बदलापुरातील स्त्रीबीज विक्री प्रकरणामध्ये धक्कादायक माहिती समोर आली आहे। या रॅकेटचे धागेदोरे तेलंगणा, कर्नाटक आणि केरळपर्यंत पोहोचल्याचं तपासामध्ये उघड झालंय। त्याबरोबरच नाशिक आणि नागपूरमध्ये देखील या जाळ्याचं कनेक्शन आढळलेलं आहे। ठाणे आणि उल्हासनगरमधील 2 रुग्णालयांमध्ये महिलांची सोनोग्राफी करण्यात येत असल्याची माहिती समोर आली। अटक केलेल्या महिलांच्या मोबाईलमधून महत्त्वाचे पुरावे देखील पोलिसांच्या हाती लागलेत। बदलापुरातील स्त्रीबीज विक्री प्रकरणाची उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी दखल घेतली आहे। महिलांच्या अस्मितेशी खेळणाऱ्या माफियांना तात्काळ पायबंद घालावा अशी मागणी त्यांनी केलेली आहे। त्याबरोबरच IVF आणि सरोगसी प्रक्रियेवरती कडक नियंत्रण आणण्याची गरज असल्याचं देखील गोऱ्हे यांनी स्पष्ट केलंय। तर या प्रकरणामुळे राज्यभरामध्ये संताप व्यक्त केला जातोय। भाजपचे नेते किरीट सोमय्या आज मालेगाव दौऱ्यावरती आहेत। मालेगावमध्ये बोगस जन्मदाखल्यांचा घोटाळा किरीट सोमय्यांनी उघडकीस आणला होता। या प्रकरणी 1044 जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि त्यानंतर आज किरीट सोमय्या अपर जिल्हाधिकारी आणि अपर पोलीस अधीक्षकांची भेट घेणार आहेत। दरम्यान किरीट सोमय्यांविरोधामध्ये मालेगावचे महापौर आणि उपमहापौर हे आक्रमक झालेले आहेत। मालेगावमध्ये येणाऱ्या सोमय्यांना विरोध करण्याचा निर्णय घेण्यात आलेला असून त्यांना महापालिकेमध्ये येऊ न देण्याचा निर्धार करण्यात आलाय। सोमय्या एका विशिष्ट समाजाला टार्गेट करत असून मालेगावमध्ये बदनामी करत असल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। त्याबरोबरच किरीट सोमय्या यांना महापालिकेनं कोणतीच माहिती देऊ नये यासंबंधी महापौर नसरीन शेख यांनी आयुक्तांना पत्र देखील दिलंय। जनता के खिलाफ जो हम जब जनता के नुमाइंदे आए तो हमने उसके खिलाफ जो गलत हो रहा था महासभा से हमने शुरू कर दिया। मेयर साहबा की अध्यक्षता में कमेटी बन रही है जो जांच करेगी जन्मदाखलों की भी, और जो जिस तरीके से गलत आदेश का झूठी बात करके लोगों को फंसाया गया उसके ताल्लुक से भी हमारी कमेटी काम करेगी। लेकिन अगर कोई मालेगांव शहर में आकर एक समाज को जानबूझ के दबाने की कोशिश करेगा, जो पूरे महाराष्ट्र में मशहूर होना चाहता है, तो सबसे पहले ये काम पुलिस का है कि ऐसे समाज कंटक लोगों को वो आने की इजाज़त ही न दे। पुण्याच्या विमाननगर येथील एका स्पावरती पोलिसांनी छापा टाकला। यावेळी स्पामधील एक महिला आणि मॅनेजरनं स्पाच्या खिडकीमधून उडी मारली। यामध्ये महिलेचा मृत्यू झालाय तर मॅनेजर गंभीर जखमी झालाय। मीरा भाईंदर पोलीस भरती प्रक्रियेदरम्यान धक्कादायक प्रकार उघड झालाय। शारीरिक चाचणीमध्ये फायदा मिळवण्यासाठी उत्तेजित द्रव्याचं इंजेक्शन घेताना एका उमेदवाराला पोलिसांनी रंगेहात पकडलं। साहिल अवघडे या उमेदवाराला ताब्यात घेण्यात आलेलं असून चौकशीमध्ये बारामती कनेक्शन समोर आल्याची माहिती आहे। घटनेनंतर संबंधित उमेदवाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे। दरम्यान या घटनेमुळे भरती प्रक्रियेच्या पारदर्शकतेवरती प्रश्नचिन्ह निर्माण झाले। गोंदियाच्या न्यू बालाजी हॉस्पिटलमधील बाळाची अवैध विक्री प्रकरणामध्ये मोठी कारवाई करण्यात आली आहे। भंडाऱ्याच्या महिलेला 3 लाखामध्ये बाळ खरेदी केल्याच्या आरोपावरून पोलिसांनी मालती वाघमारे यांना अटक केली आहे। आतापर्यंत या प्रकरणामध्ये 5 जणांना अटक झालेली असून आणखी एका महिलेला अटक करण्यात आल्यानं अटकेतील आरोपींची संख्या ही 6 वरती गेली आहे। बीडमध्ये 10वीच्या पहिल्याच पेपरला विद्यार्थ्यांना पेपर सोडवण्यासाठी मंडपात बसवण्याची व्यवस्था करणाऱ्या केंद्र प्रमुखांवरती निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे। कुर्ल्यामधील यशवंत विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांच्या संख्येमध्ये वाढ झाल्यामुळे कारण देत केंद्र प्रमुखानं शाळेच्या टेरेसवरती मंडप उभारून विद्यार्थ्यांना बसवण्याची व्यवस्था केली। या प्रकरणानंतर शिक्षण विभागानं कारवाईचे आदेश दिले आणि यानंतर आता केंद्र प्रमुख अभिषेक राऊत यांना हटवून त्यांच्या जागी ज्ञानोबा डोंगरदिवे यांची नियुक्ती करण्यात आली आहे। दरम्यान आता पुढील परीक्षा या गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये होणार आहे। कॉफीच्या घटनांना आळा घालण्यासाठी कडक उपाययोजना केल्या जात आहेत। परीक्षा केंद्रावरील सीसीटीव्हीवरती नजर ठेवण्याचे आदेश देण्यात आलेत। केंद्रावरील सीसीटीव्ही बंद आढळल्यास कारवाई करण्याचा कडक इशारा राज्य शिक्षण मंडळाकडून देण्यात आलेला आहे। राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं 10वी-12वीच्या परीक्षा काळामध्ये सर्व केंद्रांवरील सीसीटीव्ही यंत्रणा ही कार्यान्वित ठेवण्याचे आदेश दिलेले आहेत। केंद्रावरील सीसीटीव्ही बंद आढळल्यास प्राचार्य, केंद्र संचालक आणि समन्वयक यांच्यावरती कारवाई करण्याचेही आदेश आहेत। मुंबईतला हवा गुणवत्ता निर्देशांक लागोपाठ 3 दिवस
200च्या पार गेला तर त्या परिसरातील बांधकामं बंद ठेवण्यात येतील। ही स्थिती पुढच्या काही दिवसांमध्ये देखील कायम राहिल्यास किंवा हवा गुणवत्ता निर्देशांक हा आणखी वाढ झाल्यास त्या परिसरातील वाहतूक ही बंद ठेवण्यात येईल। त्याबरोबरच इतरही पर्यायांचा वापर करण्यात येईल, अशी माहिती मुंबई महापालिकेच्या प्रदूषण नियंत्रण विभागातील सूत्रांनी दिली आहे। मुंबईतील वाढत्या हवा प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवरती ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी खासगी विकास कामांना आठवडाभरामध्ये स्थगिती देण्याची मागणी केली होती। गेल्या आठवड्यामध्ये मुंबईतल्या वरळी आणि कांदिवली भागातला हवा गुणवत्ता निर्देशांक हा 200च्या पार गेलेला होता। ही परिस्थिती भविष्यामध्ये कायम राहिल्यास कठोर पावलं उचलली जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। नागपूर मुंबई समृद्धी महामार्गाला ठाण्याशी जोडणाऱ्या आमणे ठाणे साकेत या प्रस्तावित उन्नत महामार्गावरून प्रवास करताना तुमच्या आमच्या खिशाला आता कात्री लागणार आहे। MMRDAनं 21 किलोमीटर अंतराच्या या मार्गासाठी किमान 100 रुपये टोल निश्चित केलेला असल्याचं समजतंय। नागपूर मुंबई समृद्धी महामार्गावरून ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या आणि तिथून येणाऱ्या प्रवाशांना वाहतूक कोंडी मुक्त प्रवास करता यावा यासाठी आमणे ते ठाणे साकेत उन्नत मार्ग उभारण्याचा निर्णय हा MMRDAनं घेतलेला होता। या प्रकल्पाचा प्रस्तावित खर्च हा 6,742 कोटींवरती जाण्याची शक्यता आहे। तो खर्च भागवण्यासाठी आमणे ते ठाणे साकेत अंतरासाठी 100 रुपये टोल आकारण्यात येऊ शकतो। साधारण 21.35 किलोमीटरच्या या मार्गामध्ये एक मोठा आणि 3 लहान असे पूलही असतील। नवी मुंबईतील APMC मार्केटमध्ये आवक घटल्यामुळे कढीपत्त्याच्या भावामध्ये कमालीची वाढ झाली आहे। मार्केटमध्ये भाजी घ्यायला गेल्यावरती एकेकाळी फुकट मिळणारा कढीपत्ता आता थेट 400 रुपये किलोच्या भावाने मिळतोय। आंध्र प्रदेश, तमिळनाडू, तेलंगणा आणि कर्नाटक या राज्यातील पिकांना अवकाळी पावसाचा फटका बसल्यामुळे आवक घटलेली आहे आणि त्यामुळे पूर्वी 80 ते 90 रुपये किलोनं विकला जाणारा कढीपत्ता आता 400 रुपयांवरती गेल्यामुळे किरकोळ विक्रेत्यांनी खरेदी कमी केली आहे। परिणामी मुंबई आणि नवी मुंबईकरांच्या जेवणातून कढीपत्ता हा गायब होऊ लागलाय। कांद्याचे दर घसरल्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी हे आक्रमक झालेत। कांद्याला सरासरी 700 ते 1000 रुपये क्विंटल भाव मिळतोय आणि त्यामुळे उत्पादनाचा खर्चही निघत नसल्यामुळे शेतकरी हे संतप्त झालेत। संतप्त शेतकऱ्यांनी नाशिकच्या नांदगाव येवला रस्त्यावरती ठिय्या मांडलाय। हमीभाव त्याबरोबरच कांद्याचे निर्यात मूल्य 0 झाले पाहिजे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। तर दुसरीकडे चांदवडमध्ये देखील शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे। चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा लिलावादरम्यान शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केलं। तर कांद्याला प्रति क्विंटल 3000 रुपये हमीभाव देण्याची मागणी या आंदोलकांनी केली आहे। राज्यातील अनेक भागामध्ये अवकाळी पाऊस कोसळतोय। कोकण, विदर्भ, मराठवाड्यातील काही भागांना पावसानं झोडपून काढलंय। अशातच आज मध्य महाराष्ट्र आणि विदर्भामध्ये तुरळक ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता आहे। यासोबतच चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांसह पाऊस पडण्याची शक्यता आहे। बीडच्या मांडेखेल शिवारामध्ये आलेल्या अवकाळी पावसामुळे ज्वारी पिकाचं मोठं नुकसान झालंय। काल अचानक पावसामुळे ज्वारी पिकाला फटका बसलेला असून उभं पीक हे आडवं झालंय। त्याबरोबरच काही ठिकाणी कणसांना देखील पाणी लागलंय आणि त्यामुळे ज्वारीचं उत्पादन घटण्याची शक्यता ही वर्तवण्यात येते। प्रशासनानं तात्काळ पंचनामा करून तात्काळ आर्थिक मदत करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केलेली आहे। आधीच उत्पादन खर्च वाढलेला असताना अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीमुळे मोठा आर्थिक फटका बसल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलंय। यवतमाळ जिल्ह्यातील अनेक भागामध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं हजेरी लावली। राळेगाव, कळमनेर आणि कापसेसह अनेक भागांमध्ये गारपीटही झाली आहे। या पावसामुळे गहू आणि हरभरा पिकांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालंय। दरम्यान राळेगाव तालुक्यातील झरगड गावामध्ये वीज पडून 5 जण हे गंभीर जखमी झालेले आहेत। शेतामध्ये काम करत असताना ही दुर्घटना घडली आहे। जखमींना जवळच्या शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं असून त्यांच्यावरती सध्या उपचार सुरू आहेत। लातूर जिल्ह्यात अवकाळी पावसाचा मोठा फटका बसताना दिसतोय। रेणापूर तालुक्यातील काही गावांमध्ये गारपीट झाली आहे, तर अहमदपूर तालुक्यातील अंधोरी, किनगाव आणि चिखली परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झालाय। या अवकाळी पावसामुळे आंबा, हरभरा आणि ज्वारी पिकाचं नुकसान होण्याची भीती ही शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे। तर तातडीनं पंचनामे करून मदत जाहीर करण्याची मागणी ही जोर धरती आहे। लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील अंधोरी आणि किनगाव या भागामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पावसानं हजेरी लावली। या तुफान पावसामुळे हरभरा आणि इतर रब्बी पिकं ही जमीनदोस्त झालेली असून आंब्याच्या बागांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। वाऱ्यामुळे आंब्यांची झाडं ही उन्मळून पडलेली असून भविष्यातील उत्पादनावरती परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जाते।
त्याबरोबरच काढणीच्या अवस्थेतील हरभरा भिजल्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नाला मोठा फटका बसलाय। नागपूरमध्ये झालेल्या अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना जोरदार फटका बसला। कळमना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये उघड्यावरती ठेवलेली शेकडो धान्यांची पोती या पावसामुळे भिजलेली आहेत। त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यावसायिकांना मोठा आर्थिक फटका बसलाय। सिंधुदुर्ग जिल्ह्यासह तळकोकणामध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावली। सावंतवाडी आणि वेंगुर्ले तालुक्यामध्ये अवकाळीच्या सरी कोसळल्या। या पावसाचा आंबा आणि काजू पिकांवरती परिणाम होण्याची शक्यता ही व्यक्त केली जाते। त्यामुळे शेतकऱ्यांना उत्पादनामध्ये घट होण्याची भीती आहे। दरम्यान या भागामध्ये पुढील 4 ते 5 दिवस हलक्या पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय। कोल्हापूरच्या दाजीपूर गावाजवळील घाट परिसरामध्ये अचानक मुसळधार पावसानं हजेरी लावली। या पावसामुळे वाहन चालकांची चांगलीच तारांबळ उडाली। वाहन चालवत असताना समोरील दृश्य हे स्पष्ट दिसत नसल्यामुळे चालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला। पावसाची तीव्रता एवढी जास्त होती की अगदी थोड्याच वेळामध्ये रस्त्यांना नदीचं रूप प्राप्त झालं होतं। चंद्रपूरमध्ये अचानक वातावरणामध्ये मोठा बदल पाहायला मिळतोय। सोसाट्याचा वारा आणि पावसाच्या हलक्या सरींमुळे वातावरणामध्ये गारवा पाहायला मिळाला। गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यामध्ये तापमानामध्ये सातत्यानं वाढ होत होती, पण या अवकाळी पावसामुळे नागरिकांना थोडा दिलासा मिळालाय। दरम्यान हवामान विभागाकडून वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यामध्ये अवकाळी पावसाचा तडाखा बसलाय, ज्यामुळे द्राक्ष बागांसह इतर पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे। वैराग परिसरामध्ये अवकाळी पावसानं शेती पिकांचं नुकसान होण्याची भीती वाढलेली असून शेतकरी हे चिंताग्रस्त आहेत। तालुक्यातील द्राक्ष बागांसह गहू, ज्वारी, हरभरा यांच्यासारख्या पिकांचं काही प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे। याआधीच अतिवृष्टीमुळे कंबरडं मोडलेल्या शेतकऱ्यांना आता दुहेरी संकटाचा सामना हा करावा लागणार आहे। दक्षिण सोलापूर तालुक्यातील सादेपूर, निंबर्गी, विंचूर, कुसूर, खानापूर आणि तेलगाव परिसरामध्ये अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली। या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हा मातीमोल झाला। कलिंगड, गहू, ज्वारी, कांदा आणि द्राक्ष या पिकांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालंय। विशेषतः द्राक्ष बागांना फटका बसलेला असून मोठा आर्थिक फटका हा शेतकऱ्याला बसणार आहे। एकीकडे खत बियाणांच्या वाढलेल्या किमती तर दुसरीकडे निसर्गाने दिलेला धोका यामुळे शेतकऱ्यांवरती दुहेरी संकट ओढवलंय। नांदेड जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान झालंय। या पावसाचा फटका हिमायतनगर तालुक्यातील शेतकऱ्यांना बसलेला आहे। रब्बी हंगामातील गहू आणि हरभरा ही पिकं पाण्याखाली बुडालेली असून शेतामध्ये पाणी साचलंय। त्याबरोबरच शेतकऱ्यांनी कापून ठेवलेला हरभरा भिजल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले। हिंगोलीच्या वसमत, कळमनुरी आणि औंढा नागनाथ तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये जोरदार पावसानं हजेरी लावली आहे। हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला। शेतीतील कापणी आलेला हरभरा, गहू, ज्वारीसह कापूस पिकांना देखील या पावसाचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे। दिल्लीमध्ये काँग्रेसनं एआय समिटच्या कार्यक्रमामध्ये घुसखोरी करून गोंधळ घातलेला होता। या विरोधामध्ये भाजपच्या वतीनं कोल्हापूरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये निषेध आंदोलन करण्यात आलं। या एआय समिटसाठी जगभरातून तंत्रज्ञान क्षेत्रातील मोठे नेते आलेले होते। अशावेळी आंदोलन करणं पूर्णपणे चुकीचं असल्याचं आंदोलकांनी म्हटलेलं आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा खराब करण्यासाठीच हे आंदोलन केलं गेलं असा आरोप भाजपकडून करण्यात येतोय। धुळ्यातील भूमी अभिलेख विभागातील कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी शासनाकडून सातत्यानं दुर्लक्ष होत असल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे। महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाच्या 14 जानेवारी 2020च्या आदेशानुसार तांत्रिक वेतन श्रेणी अद्यापही लागू झालेली नाही। त्याबरोबरच जून 2025 मध्ये महसूल मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये 150 दिवसांमध्ये मागण्या मान्य करण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं। मात्र कालावधी संपून देखील निर्णय न झाल्यामुळे कर्मचाऱ्यांना न्याय मिळत नसल्याची भावना आहे। या नाराजीनंतर धुळ्यातील भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारलाय। मागण्या पूर्ण न झाल्यास 2 मार्च पासून बेमुदत कामबंद आंदोलन करण्याचा इशारा देखील यावेळी देण्यात आलाय। तर याच पार्श्वभूमीवरती काल धुळ्यातील कार्यालयामध्ये धरणे आंदोलन करण्यात आलं। गडचिरोली जिल्ह्यातील चारमोशीत 25 महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलं। नगरसेवक आशिष पिपरे यांनी अगरबत्ती प्रकल्पाच्या नावाखाली महिलांच्या नावानं कर्ज उचलून फसवणूक केल्याचा आरोप या महिलांनी केलाय।
संबंधित प्रकरणाची एसआयटी चौकशी करून दोषींना तात्काळ अटक करावी अशी मागणी या आंदोलनकर्त्या महिलांकडून करण्यात येते आहे. सोशल मीडियावरती सध्या जपानच्या बेबी पंच या चिमुकल्या माकडाची भावूक करणारी कहाणी जगभर व्हायरल होते. जन्मताच आईपासून दूर झालेल्या या लहानग्यानं एका सॉफ्ट टॉयला मिठी मारून एकटेपणाशी लढा दिलेला होता. मात्र आता समोर आलेल्या नव्या व्हिडिओमध्ये एका मादी माकडानं पंचला कवेमध्ये घेतल्याचं दिसतंय. तर पंचला अखेर मायेचा आधार मिळाल्याचं चित्र आहे. या भावनिक प्रवासानं नेटकऱ्यांचे डोळे पाणावलेले असून बेबी पंचची कथा सोशल मीडियावरती चर्चेचा विषय ठरतेय. हिंदी सिनेमांमधून सर्वांना खळखळवून हसवणारा अभिनेता राजपाल यादव सध्या वेगळ्या कारणानं चर्चेत आहे. चेक बाउन्स प्रकरणामध्ये तिहार तुरुंगामधून अंतरिम जामिनावरती सुटका झाल्यानंतर राजपाल यादव थेट भाचीच्या लग्नामध्ये सहभागी झाला आणि यानंतर आता त्यानं पुन्हा कामाला देखील सुरुवात केलेली असून तो सध्या मुंबईमध्ये चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. दरम्यान या प्रकरणाची पुढील सुनावणी 18 मार्चला होणार आहे. बॉलिवूडचा संजू बाबा म्हणजेच संजय दत्तनं लखनौमध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली आहे. या भेटीचे फोटो संजय दत्तनं सोशल मीडियावरती शेअर केले. या भेटीनंतर संजय दत्त राजकारणामध्ये एंट्री करणार का अशी चर्चा रंगली आहे. मात्र याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा ही करण्यात आलेली नाही. मराठी शाळेची हळवी आणि वास्तववादी कहाणी मांडणारा क्रांतीज्योती विद्यालय मराठी माध्यम हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनावरती अधिराज्य गाजवतोय. 1 जानेवारी 2026 रोजी प्रदर्शित झालेल्या या सिनेमानं थिएटरमध्ये यशस्वी 50 दिवस पूर्ण केलेले आहेत. आता थिएटरनंतर हा गाजलेला सिनेमा OTTवरती येण्यास सज्ज झालाय. झी5 मराठीवरती 27 तारखेला चित्रपट प्रदर्शित होणार असून प्रेक्षकांना घरबसल्या पुन्हा एकदा मराठी शाळेच्या आठवणींचा भावनिक प्रवास अनुभवता येणार आहे. मुंबईत स्वतःच्या घराचं स्वप्न पूर्ण करणाऱ्यांच्या यादीमध्ये आता बॉलिवूड अभिनेत्री तारा सुतारिया हिचं नाव देखील सामील झालेलं आहे. सोशल मीडियावरती खास पोस्ट शेअर करत तारानं तिच्या पहिल्या घराची झलक चाहत्यांना दाखवली. प्रशस्त हॉल आणि आकर्षक इंटेरियरनं सजवलेलं हे घर सध्या चर्चेचा विषय ठरतंय. नवीन सुरुवात असं कॅप्शन देत तारानं नव्या प्रवासाची घोषणा केलेली असून चाहत्यांसह सेलिब्रिटींकडून तिच्यावरती शुभेच्छांचा वर्षाव होतोय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.